श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. मागील 2 दिवसांपूर्वी नाशिक शहरातील सातपूर शिवाजीनगर परिसरात एका महिलेचा अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात महिलेच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याने उपचारासाठी महिलेला सातपूरच्या संजीवनी रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु महिलेची प्रकृती खालावत चालल्याने या महिलेस पुढील उपचारासाठी संकल्प रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफी, MRI यासारख्या विविध टेस्ट करूनही महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवले. परंतु महिलेच्या प्रकृतीत कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी केवळ पैसे उकळण्यासाठी पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. सुमेश पंडित है, मैं रहने को शिवाजी नगर में भाव टावर के पीछे. मेरी पेशेंट थी मम्मी, उनका एक्सीडेंट हो गया था कल सुबह ड्यूटी के दरमियान जाते हुए. 8:30 बजे एक्सीडेंट हुआ. मैं 8:20 पे एक्सीडेंट हुआ. पास के हॉस्पिटल संकल्प मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल में लाके एडमिट किया मैंने. 8:30 पे एडमिट किया. उनको आते होते इमरजेंसी में बोले बहुत सीरियस कंडीशन है. इधर आने के बाद हमको ना एम्बुलेंस की सुविधा मिली. उन्होंने बोले कार्डियक कुछ तो स्पेशल एक आता है एम्बुलेंस, उसमें लगता है वो चाहिए. हमारे पास बोले अवेलेबल नहीं है. इनको उतना अवेलेबल करने के लिए 3 घंटे का टाइम लग गया. वो भी इनसे हुआ नहीं. हमने हमारा एम्बुलेंस बुलाया, हमारे रिलेटिव को बुलाया, हमारा पर्सनल डॉक्टर बुलाया हमने. वो लेके गए. वहाँ से लेके हम लोग रिपोर्ट दिखाया. वहाँ से आने के बाद यहाँ पे जो डॉक्टर है अवेलेबल, वो भी सीखने वाले डॉक्टर है, नए डॉक्टर यहाँ पे. वो कोई भी एक्सपीरियंस वाला नहीं है, कोई भी कुछ नहीं है. सर्जन चाहिए. ब्रेन के डॉक्टर पे जब लगता है तो सर्जन लगता है वहाँ पे. वो भी नहीं था, कोई नहीं था यहाँ पे. प्लीज़ मेरे को आने के बाद यहाँ पे लोग रुका के रखे, रुको बोले, ज़्यादा क्रिटिकल कंडीशन नहीं है, थोड़ा बहुत लगा है ब्रेन के ऊपरी भाग में. फिर मैं क्या कर रहा, पेशेंट को मेरे बार मैं जाकर चेक करते रह रहा था, पल्स वगैरह उतना मेरे को समझता है, मैं जाकर चेक कर रहा था. फिर बाद में कुछ नहीं हुआ तो वहाँ पे नर्स लोग को बैठा दिए थे. वो लोग आराम से मशीन देख रहे, जो अपना ये रहता हार्ट रेट वगैरह रहता वो सब चेक कर रहे थे. बाकी कुछ नहीं हुआ. मैंने जाकर बाद में बोला, मैडम ये बॉडी की मूवमेंट क्यों नहीं हो रही है? पहले मूवमेंट भी हो रही थी जब एक्सरे को लेके गए थे, उसके बाद मूवमेंट वगैरह सब बंद हो गई. फिर कल से मेरे को ऐसे भरोसे पे रखा. मैंने ऐसे पल्स वगैरह चेक किया, टोटली ब्लॉक हो चुके थे, बॉडी पूरी टाइट पड़ चुकी थी. उतना होने के बाद फिर मेरे को बाहर निकाल दिए. फिर पता नहीं सुबह से इनका डॉक्टर नहीं आता. वहाँ पे लगे 10 मिनट के अंदर उनका डॉक्टर आया. पता नहीं डॉक्टर था कि कौन था. उसके बाद से मेरे को कभी दिखा नहीं वो डॉक्टर. उधर आया कि नहीं वो चेक करे मेरे को. फिर पता है फिर मेरे को कल से वो लोग बोले रहे अभी होगा वैसे होगा, वेंटिलेटर पे रखे, पेशेंट ऑलरेडी डेट हो चुका है. फिर भी हमको आसे पे रखे कि नहीं वैसे जैसी कंडीशन थी वैसी थी. उतना होने के बाद भी हमारी कुछ सुनवाई हो नहीं रही है. वो सीधा बोल रहे कि अभी नहीं हो सकता हमारे से लेकर. जब आपसे नहीं हो रहा तो आप मेरे को पहले बोल सकते थे ना. इसके आगे सर जो भी होगा मैं कानूनी कार्रवाई करेंगे. अगर मेरे ऊपर से ऐसा कुछ भी हुआ तो सर मैं मेरे हिसाब से मैं हॉस्पिटल का जो होगा कर दूंगा. मैं जो भी हो कानूनी कार्रवाई में सजा भुगतने को तैयार हूँ. हॉस्पिटल में जो होगा देख लूंगा मैं. हॉस्पिटल का डॉक्टर कोई भी नहीं बचेगा. डॉक्टरांनी नातेवाईकांचा आरोप फेटाळत महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिची प्रकृती खालावल्याचे सांगितले आहे. मी डॉक्टर गणेश पठाडे, डायरेक्टर संकल्प हॉस्पिटल. हे आमचं 10 जणांचं मिळून हॉस्पिटल आहे. कालचा इथे वृत्तांत सांगतो. सकाळी संजीवनी हॉस्पिटल शिवाजीनगर माझं एक छोटं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी हे पेशंट आपले हे स्वामी समर्थ कंपनीचे मालक डॉक्टर श्री ठाकरे हे उचलून पेशंटला घेऊन आले. म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी यांनी हिंमत केली उचलून आणण्याची. पेशंट त्याच जागेवर डोक्यावर पडून कोमॅटोज कंडिशनमध्ये होतं. कोमॅटोज कंडिशनमध्ये असल्यानंतर त्यांना पूर्ण तोंडामध्ये उलट्या, नाका तोंडात गेलेली उलटीचा सगळा हा भाग बघून हे कंडिशन इथं मॅच होणार नाही आणि श्वासाला त्रास होत होता. हे सगळं बघून हे मॅच होणार नाही म्हणून आपण हे पेशंट इथे शिफ्ट केलं. इथं आल्यानंतर आमच्या पोटेन्शियल जे RMO आहेत राम चव्हाण, त्यांनी आलेल्या पेशंटला व्यवस्थित सेट केलं, इंट्युबेट केलं आणि व्हेंटिलेटरवर घेऊन पेशंटचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तिकडून इथं फोन करताना मी हेच सांगितलं की आपल्याच्याने जे होईल ते आपण प्रयत्न करूया. पेशंट वाचणं गरजेचं आहे. स्त्री आहे आणि खूप जास्त वय नाही. त्याच्यामुळे इथे इंट्युबेट करण्यात आलं आणि पेशंटचं श्वासन जे कार्य आहे ते व्यवस्थित करण्यात आलं. पण पेशंटला जबरदस्त मेंदूला मार लागलेला आतल्या, त्याच्यामुळे पेशंटचे श्वासाचे कंट्रोल, बीपीचे कंट्रोल आणि मेंदूचा कंट्रोल पूर्णपणे सुटलेला होता. पेशंट ॲडमिट होतानाच कोमा कंडिशनमध्ये होतं. मेंदू त्याचा अकार्यान्वित होता. थोड्या काळानंतर पेशंट थोडंसं स्टेबल करण्यात आलं. नंतर कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये, साध्या ॲम्ब्युलन्समध्ये नाही, कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये आपण पेशंटला CT स्कॅनला पाठवून CT स्कॅन करण्यात आला. मेंदूच्या डॉक्टरांना सगळे रिपोर्ट इन्फॉर्म करण्यात आले. त्यानंतर ही सर्व ट्रीटमेंट चालू झाली. पण वास्तविकता अशी आहे की मेंदूचा मार लागल्यानंतर मेंदू अकार्यान्वित होतो. त्याला आपण ब्रेन डेड पेशंट म्हणतो. पण पेशंटचं हृदय आणि श्वास हा व्हेंटिलेटरवर चालू असतो. पण हे जेव्हा आपण नातेवाईकांना समजून सांगतो, मान्य आहे दुःख असतं कुठल्याही पेशंटच्या बाबतीत, दुःख आहे, वाईट वाटतं,
एका मुलाची आई आहे, मिसेस आहे. पण हे ॲक्सेप्ट करणं आता तर ह्या कंडिशनला गरजेचं आहे की व्हेंटिलेटरी सपोर्ट आणि ह्या गोष्टी आपण किती काळ चालू ठेवणार. आणि हे सांगितल्यानंतर हे सगळे जे नातेवाईक आहेत ते मान्य आहे, ते कळतं की दुःख सगळ्यांना असतं, पण दुःखाचा आवेश हा कोणावर प्रत्यारोपण न करता हे सगळं जे झालंय ते ॲक्सिडेंटमुळे झालंय. जेवढा प्रयत्न डॉक्टरी करता येतील तेवढे प्रयत्न आपण डॉक्टर अमित येवले मेंदूचे डॉक्टर, डॉक्टर राहुल येवले MD मेडिसिन, डॉक्टर किरण गिरारी MD मेडिसिन हे सगळ्यांनी येऊन प्रयत्न केले. पण आता सध्याची पेशंटची कंडिशन BP व्यवस्थित आहे, हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे, पण मेंदूची कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो की त्याला आपण ब्रेन डेड आहे अशा ह्या कंडिशनमध्ये आहे. तरी मॉबला सगळ्यांनी सांगावं की दुःख जसं तुम्हाला असतं तसं आम्हालाही आहे. पेशंट वाचल्यानंतर आम्हालाही आनंद होतो, पेशंट गेल्यानंतर आम्हालाही दुःख होतं, आम्ही माणसं आहोत. हे मेसेज आमच्याकडून पोहोचवावा अशी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती. एकंदरीत त्यांचं असं म्हणणं होतं सर का पेशंट हे 3:30लाच एक्सपायर झालेले. पेशंट हे सकाळी आलेल्या कंडिशनमध्येच कोमॅटोज कंडिशनमध्ये होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा ब्रेनला हिमरेज होतो त्याचा हळूहळू प्रादुर्भाव मेंदूवर होत जातो. स्टार्टिंगला थोड्याफार प्रमाणात हातपायाच्या हालचाली, थोड्याफार तोंडाच्या हालचाली, डोळ्याच्या हालचाली जाणवतात. पण पेशंट ज्या कंडिशनला आपण इथं आणलंय तेच कंडिशन कोमॅटोज कंडिशन, म्हणजे मेंदूला जबर मार, फक्त मागच्या मेंदूला मार लागल्यामुळे त्याला आपण ॲक्झोनल इंजुरी म्हणतो. ही ॲक्झोनल इंजुरी मेंदूचे डॉक्टर अमित येवले येऊन त्यांनी काही सांगितलं की ही ॲक्झोनल इंजुरी आहे, त्याच्यामुळे पेशंटला पुढचे काही ट्रीटमेंट करण्यात किती फायदा आहे हे सांगता येणं शक्य नाही. यावेळी रुग्णालय परिसरात रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ केला होता. सदर घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. पुढील तपास सातपूर पोलीस करत आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अंधाये, सातपूर.